नमस्कार मित्रांनो, मी राकेश देशमुख। आत्ता मी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील निफाड नगरपंचायत या हद्दीतील साई नगर या परिसरात मी आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला एक नक्की सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकारतर्फे स्वच्छ महाराष्ट्र अभियान ही मोहीम सुरू केलेली आहे आणि त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी निफाड नगरपंचायतीचे कर्मचारी वर्ग ह्या ठिकाणी असे बारकोड ह्या ठिकाणी आपल्याला ते देत आहेत आणि नक्कीच ही जी ती उपाययोजना त्यांनी केलेली आहे ते नक्कीच नागरिकांसाठी खूप मोठी गरजेची आहे। आणि ह्या ठिकाणी जर मी तुम्हाला सांगू शकतो की ह्या आपले जे घरी डस्टबिन असतात त्या ठिकाणी हे दोन बारकोड दिलेले आहेत। ह्या एक ओला कचरा असेल आणि एक सुका कचरा असेल। हे दोन बारकोड आपण त्या डस्टबिनमध्ये लावावेत आणि आपण घरातच ह्या दोघांची विभागणी करायची। जे कर्मचारी वर्ग सकाळी घंटागाडी घेऊन येतात त्या ठिकाणी आपण हे डस्टबिन हे दोन्ही डस्टबिन बारकोड सहित त्या ठिकाणी द्यायची की नागरिकांचाही सहभाग तेवढाच महत्त्वाचा आहे। नागरिकांनी पण घरातला जो ओला असेल कचरा सुका कचरा असेल दोघांची विभागणी करून ह्या निफाड नगरपंचायतीची सकाळी कचरा गाडी येते, घंटा गाडी येते, त्या घंटा गाडीत तुम्ही त्या ठिकाणी टाकावा आणि ती घंटा गाडी डम्पिंग ग्राउंडमध्ये जाऊन तो कचऱ्याचा विल्हेवाट होईल। काय नाव आपलं? नमस्कार, माझं नाव किरण धनराय। मी निफाड स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुपरवायझर म्हणून काम करतो। नगरपंचायतीद्वारे आपल्याकडे ICT बेस्ड जो उपक्रम राबवला जातोय स्वच्छ भारत मिशन, या अंतर्गत पूर्ण निफाड नगरपंचायत अंतर्गत पूर्ण ज्या पण प्रॉपर्टीज आहे आपल्याकडे, मॉल असो, शॉपिंग मॉल असो, दुकानं असो किंवा या ठिकाणी घरं असो, जी पण काही मालमत्ता असेल त्यावर अशा प्रकारे इकडे बघा, अशा प्रकारे आपण स्कॅनिफाय कोड लावला जात आहे आणि त्याद्वारे त्याला एक ID नंबर दिलेला आहे, जेणेकरून ओला कचरा व सुका कचरा ह्या दोन विभागण्या करून या ठिकाणी स्कॅनिंग केल्यानंतर घंटा गाडीचे जे नगरपंचायतचे कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांद्वारे तो कचरा संकलित केला जाईल। संकलित केल्यानंतर डंप यार्डमध्ये पण त्या ठिकाणी किती स्वच्छता आणि किती अस्वच्छता आहे याची विभागणी केली जाईल आणि ओला कचरा आणि सुका कचरा याचं दोन्ही प्रकारे मॉनिटरिंग या स्कॅनरद्वारे केलं जाणार आहे। नागरिकांना आव्हान आहे की नागरिकांनी आलेल्या कर्मचाऱ्यांना सपोर्ट करावा, सहकार्य करावा व बारकोड लावण्यासाठी इन्फॉर्मेशन जी लागते ती द्यावी व पुढची मदत करावी। मला एक सांगा, नागरिकांना या अभियानाचा काय फायदा होईल? नागरिकांना या अभियानाचा असा फायदा होईल की जेणेकरून नगरपंचायतकडे ज्या तक्रारी येतात, अस्वच्छता, रस्ते, डस्टबिन, आपलं घंटा गाडी जी येते ती आली का नाही ते नगरपंचायतला पण कळेल आणि नागरिकांना याचा फायदा घंटा गाडी आल्यानंतर कोणाकोणाला नागरिकांना कळत नाही। तर आता स्वच्छता कर्मचारी जे असतील ते डायरेक्ट दरवाजाजवळ येऊन हा स्कॅनिफाय कोड स्कॅन करतील आणि त्याच्यानंतर डस्टबिनचा फोटो काढतील। फोटो काढल्यानंतर तो डस्टबिन कचरा घेतला की नाही घेतला ते आपल्या नगरपंचायतला पण कळेल आणि नागरिकांपर्यंत ही सुविधा पोहोचते की नाही पोहोचते हे सुद्धा त्या माध्यमातून समजणार आहे। महाराष्ट्रभर ही जी मोहीम आहे ही कुठे कुठे राबवली जात आहे? महाराष्ट्रभर संपूर्ण महाराष्ट्रभर ही मोहीम राबवली जाते नगरपंचायत अंतर्गत, नगर परिषद अंतर्गत। आता सध्या आपल्या नाशिक जिल्ह्यात पेठ त्याच्यानंतर आपण निफाड करतोय, त्याच्यानंतर आपण कळवण झालंय, आपलं सिन्नर झालं, इगतपुरी झालं, दिंडोरी झालं आणि आता सध्या येवला आणि निफाड कार्यरत आहे। आता इथून पुढची पण प्रोसेस पुढच्या तालुक्यांना सुरू होणार आहे। मनमाड झालं, आपलं सुरगाणा झालं, बागलाण झालं, इतर जे काही तालुके उर्वरित शिल्लक आहे तिथे पण आपण ही मोहीम राबवणार आहोत महाराष्ट्र शासनाची। या प्रकारे नागरिकांना याचा मोठा फायदा हा नक्कीच होणार आहे।